मित्रांनो नमस्कार. खरं तर जुन्नरमधील न्यायालयाने एका केसमध्ये जुन्नरच्या तहसीलदारांना 10,000चा वॉरंट काढलेला आहे अवेलेबल. या सगळ्या केसमध्ये ॲडव्होकेट सुनील गडगे सरांनी काम पाहिलं. खरं तर सर आत्ता आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. नेमकी या केसविषयी जाणून घेऊ आपण. सर नमस्ते, आपलं स्वागत आहे. नमस्ते. थोडंसं मला सांगा की या प्रकरणाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे? पार्श्वभूमी अशी, मी जुन्नर दिवाणी न्यायालयामध्ये पिराजीभाऊ फुलसुंदर हे जे माझे पक्षकार आहेत ते मयत आता त्यांचे वारस रेकॉर्ड घेतलेले आहेत. त्यांच्या वतीने रेमू नंबर 149/2010 हा दावा दाखल केलेला आहे. जमीन पिंपोंडे येथील जी जमीन सर्वे नंबर 117/1 तिचं क्षेत्र आहे 31 या मिळकती संदर्भात त्यांच्या गावातील जे मस्जिद व कब्रस्तान पिंपळवंडी हे जे आहे यांच्या विरुद्ध सदरचा दावा दाखल केलेला आहे. तर सदर दाव्यामध्ये आमच्या पक्षकारांचं वाद किंवा मागणी अशी आहे का ही जी त्यांची प्रॉपर्टी आहे 31 गुंठे ही त्यांच्या मालकीची आहे आणि त्यांची मालकी ती कायम आहे. त्यांनी ती प्रॉपर्टी हे जे प्रतिवादी आहेत कब्रस्तान ट्रस्ट जे काय आहे ते, तर त्यांना काही त्यांनी हस्तांतरित केलेली नाही आहे. त्यामुळे त्यांनी त्या मालकीनुसार ठराव करून न्यायालयाकडे मागणी केलेली आहे. आता या जमिनी संदर्भातलं जे महसूल रेकॉर्ड आहे त्या महसूल रेकॉर्डमध्ये एक फेरफार असा आहे का शासनाने या वादीकडून म्हणजे पिराजीभाऊ फुलसुंदरच्याकडून बक्षीसपत्र करून घेतलं आणि त्यानुसार त्याची नोंद महसूल रेकॉर्डला झालेली आहे. आता तो महसूल फेरफार जो आहे याचा बक्षीसपत्रा संदर्भातला तो जर आपण बघितला तर त्याचं वर्डिंग असं आहे, गावमुजी पिंपोंडी येथील श्री मुस्लिम समाजाचे कब्रस्तानासाठी सरकार यांनी पिराजीभाऊ फुलसुंदर याने याच्याकडून सरकार बक्षीसपत्र करून घेतले. सदर 31 जागा ही या बक्षीसपत्राने कायमस्वरूपी मुस्लिम समाजा कब्रस्तान करिता कबूल करून ते बक्षीसपत्र करून घेतलेले आहे. आणि त्याचा हा जो फेरफार झाला आहे आणि तो फेरफार मंडलाधिकारी यांनी मंजूर केला आहे. मंडलाधिकारी ओतूर यांनी 28/11/1987 रोजी. आता हा जो फेरफार जर बघितला, हा ज्यावेळेला आमच्या निदर्शनाचा आला पक्षकारांचा, तर त्यांना धक्का बसलेला आहे का हा फेरफार जो आहे किंवा याच्यात जो डॉक्युमेंटेशन केलेला आहे बक्षीसपत्राचा तो त्यांनी काही करून दिलेला नाही. म्हणजे ज्या व्यक्तीनं बक्षीसपत्रच करून दिलेलं नाही त्या व्यक्तीच्या नावे महसूलला फेरफार झालेला आहे आणि त्याची मालकीवर त्यांनी अंमल दिलाय. त्याचा अंमल दिल्यामुळे त्या कब्रस्तानचं जे काही नाव आहे त्या ठिकाणी आले. मग त्यांनी गंभीर बाब आहे नक्कीच. तर मग ह्या वादीनं माझ्या पक्षकारांनी अनेक ठिकाणी अगदी कलेक्टर असू द्यात, महाराष्ट्र शासनाचे महसूल अधिकारी, मुख्यमंत्री अनेक ठिकाणी अर्ज दिले पण त्याला कुठूनही रेमेडी मिळाली नाही. कारण त्याची कुठेही इन्क्वायरी झाली का हा फेरफार मध्येच त्याचा फेरफार करून दिलेला आहे. मग अशा ह्या गोष्टी करत असताना दरम्यानच्या काळात तो माझ्या संपर्कात आला. मी सगळं रेकॉर्ड बघितल्यानंतर माझ्या निदर्शन असलं का यांनी काही करून दिलेलं नाही. त्याचं बक्षीसपत्राचा डॉक्युमेंट कुठेही मिळत नाही, तो असता काही ते उपलब्ध नाही. मग मी अशा परिस्थितीमध्ये मालकीचा दावा दाखल केला डिक्लेरेशनचा आणि याच्यामध्ये मी मालकी अशी मागितलेली आहे की बाबा मी काही डॉक्युमेंट करून दिलेलं नाही, ना शासनाला दिला ना त्या समाजाला दिलेला आहे. त्यामुळे माझी पक्षकाराची मालकी जी आहे ती अबाधित आहे आणि या दाव्याचं कामकाज पुढे सुरू झालं आणि ते प्रलंबित आहे. ठीक आहे, आपण आता पुन्हा एकदा त्या प्रकरणाकडे येऊया. मग याच्यामध्ये माननीय न्यायालयाने तहसीलदारांना किती वेळा समन्स बजावलं किंवा त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते इन बिटवीन? आता झाले आमचं ह्या दाव्याचं जे कामकाज आहे ते न्यायालयात प्रलंबित आहे आणि प्रलंबित असल्यामुळे त्याच्या गुणदेशावर बोलणं काही या ठिकाणी उचित नाही आणि त्याचा माझा हेतू पण नाही. परंतु ह्या दाव्याचं जे कामकाज चालू आहे, पुराव्याचं कामकाज चालू असताना पुराव्याच्या कामी आमचं जे म्हणणं आहे आम्ही शासनाला बक्षीसपत्र करून दिले नाही किंवा समाजाला काही डॉक्युमेंट करून दिलेलं नाही, या अनुषंगाने मग तालुक्याचे महसूल अधिकारी इन्चार्ज म्हणून तहसीलदार साहेब जे आहेत का त्यांच्या मार्फत साक्ष घ्यावी का तुमच्या महसूल डिपार्टमेंटला या पक्षकारांनी काय डॉक्युमेंट करून दिलेलं आहे. तेच आहेत. म्हणून मी त्याकरता त्यानुसार अर्ज केला कोर्टामध्ये काय अशा परिस्थितीमध्ये खरंच डॉक्युमेंट दिल्या का नाही, त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट रेकॉर्डला आहे का, तर हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही न्यायालयामध्ये हजर राहण्याकरिता साक्ष समन्सचा अर्ज दिलेला आहे आणि त्यांना 6/5/2025 रोजी मेहरबान न्यायालयाने साक्ष समन्स काढलेला आहे. ते त्यांना ते त्यांना बजावण्यात आलं साक्षी समज. त्यानंतर त्यांनी मेहरबान कोर्टामध्ये हजर राहून त्यांना समज बजावताना जे काही समन्सचा अर्ज होता माहिती दिलेली होती. नंतर मी इन पर्सन त्यांचे जे काही महसूल कर्मचारी आहेत त्यांच्याशी मी पाठपुरावा केलेला आहे. असं समज दिलेलं आहे बाबा आपण याच्यामध्ये अशा प्रकारचं मी वादी असल्यामुळं त्यांना डॉक्युमेंटचं क्लिअर करणे किंवा काय करणे माझ्या कामाचा भाग आहे, तसा मी प्रयत्न केलेला आहे. परंतु दरम्यानच्या काळात 2 तारखा होऊन देखील त्यांचं काय वतीनं कोणी न्यायालयामध्ये हजर झालेलं नाही आणि मग पुराव्याचं पुढील कामकाज झालेलं नाही. आता याच्यातली खेदजनक बाब अशी आहे का कोर्ट आणि महसूल ज्या शेजारी आहेत
आता कायद्याचा जर विचार केला, राज्यघटना किंवा CPC नुसार दिवाणी प्रोसिजर आम्ही कामकाज चालतं, यानुसार साक्ष समन्सला हजर राहणे, न्यायालयाच्या कामकाजामध्ये सहकार्य करणे हे कायद्याने आणि मॉरॅलिटीने सुद्धा बंधनकारक आहे. तर ही बाब त्यांच्याकडनं घडणं आवश्यक होती आणि ते 2 वेळेला हजर न राहिल्यामुळे या ठिकाणी वादीनं मेहरबान कोर्टामध्ये अर्ज दिला, काही पर्पजली हजर राहत नाहीत, न्यायालयाचा वेळ अपव्यय होतोय. त्यामुळे आमच्या या वादीच्या अर्जाचा विचार करून मेहरबान कोर्टाने त्यांच्या विरुद्ध 10,000 रुपयाचं जामीनपात्र वॉरंट काढलेलं आहे. ठीक आहे, तर न्यायालयानं जामीनपत्र वॉरंट का काढलं हे आपल्याला समजलं. परंतु आता हे जे काय जामीनपत्र वॉरंट म्हणजे नेमकी काय हे सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत थोडंसं समजून सांगा. आता जामीनपात्र वॉरंट म्हणजे एकतर समज बजावलेला आहे, तुम्हाला कल्पना न्यायालयामार्फत मिळालेली आहे का तुम्हाला या प्रकरणात साक्ष देण्याकरता हजर राहायचं आहे, तरी तुम्ही हजर राहण्याचं टाळलेलं आहे. समन्स तुम्ही त्या समज दिली त्याचं पालन केलेलं नाही, म्हणजे ही गोष्ट जी केलेली आहे तुम्ही जाणीवपूर्वक केलेली आहे. एकतर तुम्ही जबाबदार पर्सन आहात, तुमच्यावर बंधनकारक प्रत्येक नागरिकावर आहे का बाबा तुम्ही साक्षीकामी न्यायालयात हजर राहिलं पाहिजे. त्या कोर्टाचा जो समन्सचा आदेश आहे त्याचं पालन न झाल्यामुळं कोर्टाने सुरुवातीला जामीनपात्र वॉरंट काढलेला आहे. आता 10,000 रुपयाचा हा जो इश्यू आहे का, ते बॉन्ड असतो तो आणि तो बंधनकारक असतो. मी ते बजावल्यानंतर त्या साक्षीदाराने न्यायालयामध्ये कंपल्सरी हजर राहायचे, त्या बॉन्ड देऊन. बॉन्ड जाऊन म्हणजे जे काही सर्व्हिस करण्यासाठी जे जुन्नर पोलिसांच्या बजावणी करता जुन्नर पोलिसांना सांगितलेलं आहे, त्यांनी जाऊन तो बॉन्ड भरून घ्यायचा आहे आणि न्यायालयामध्ये त्याचं रेकॉर्ड सगळं सादर करायचं आहे. त्याचा अर्थ असा आहे की त्या बॉन्डनुसार पूर्तता झाल्यानंतर त्या साक्षीदारांनी मेहरबान कोर्टासमोर उपस्थित राहणं बंधनकारक आहे. आता तहसीलदार साहेब याच्यामध्ये वारंवार अनुपस्थित राहिले किंवा काय, तर त्यांनी काय सबळाशी कारणं दिली होती का त्यावेळेस? अरे त्यांच्याकडनं ते गैरहजर का राहिले याचा कोणताही खुलासा आजपर्यंत झालेला नाही. या स्टेजला याच्यामध्ये एकच अडचण अशी का वादीच्या दाव्याचं कामकाज लांबत आहे, शिवाय तुम्हाला मेहरबान कोर्टाने हजर राहायला सांगून तुम्ही कोर्टाच्या ऑर्डरचं पालन करत नाही, ही गोष्ट गंभीर आहे. आणि म्हणजे तहसीलदार साहेबांसारख्या व्यक्तीकडून असं अपेक्षित नाही. तुम्ही दिवाणी कामकाजाचा असू द्या, कोणत्याही व्यवस्थेतल्या कामाचा भाग असू द्या, त्याचा रिस्पेक्ट ठेवणं ही आवश्यक बाब आहे. राज्यघटनेनुसार आज जे काही आपल्याकडे फॅक्टर किंवा विभाग आहे त्या विभागातल्या प्रत्येक व्यक्तीनं त्या कायद्याचं संरक्षण करणे, व्यवस्थेचं पालन करणे, आपण आदर ठेवणे हे बंधनकारक बाब आहे. आता हे सगळं वॉरंट काढताना माननीय न्यायालय जे आहे तर त्यांनी काही विशिष्ट निरीक्षणं नोंदवली का या ऑर्डरमध्ये? काही निरीक्षण नोंदवली ना. त्याच्यामध्ये निरीक्षण असं आहे का, एक तर दावा जुना आहे 15 वर्षापूर्वीचा, आमचा मूळ वादी पक्षकार मयत झालेला आहे, त्याचे वारस रेकॉर्डवर घेतलेले आहेत. त्यामुळं मुदतीमध्ये किंवा शक्य होईल तेवढं लवकर दाव्याचं कामकाज संपलं पाहिजे. आता राहिला प्रश्न वॉरंटचा विचार जर केला तर याच्यामध्ये वॉरंटचा अर्ज कधी आलेला आहे, कधी वॉरंट काढलेला आहे, त्याची बजावणी कशी झालेली आहे, मग ते बजावणी झाल्यानंतर ते संबंधित जे विटनेस आहेत किंवा त्यांचा काय याच्यामध्ये कागदोपत्री प्रेझेन्स त्यांनी सिक्युअर केलाय काय, काही कारण दिलेली आहेत का, हे काही दिलेलं नाही. तुम्ही गैरहजर राहू शकता, पण तुम्ही तुमचं कारण नमूद करा. ऍटलीस्ट 2 वेळेचा ऍप्लिकेशन दाखल करा तुमच्या वतीने कोणीतरी. आता एवढं सगळं होणे समजा जर पुढच्या तारखेला तहसीलदार साहेब पुन्हा एकदा गैरहजर राहिले तर मग काय होऊ शकतं? त्याच्यामध्ये आता हे बेलेबल वॉरंट आहे, त्यांच्या विरुद्ध पुढचं अटक वॉरंटही निघू शकतं. माझा अर्ज तर ऍक्च्युअली अटक वॉरंटचाच होता, पण साहेबांनी बेलेबल वॉरंट काढलेले, अटक वॉरंट निघू शकतं. ते शासकीय सनदी अधिकारी आहेत, त्यांच्याकडचे जे रेकॉर्ड आहे त्यानुसार साक्ष मेहरबान कोर्टामध्ये देणे त्यांच्यावर बंधनकारकच आहे, ते त्यांना टाळता येणार नाही. एखादा जर सरकारी अधिकारी असेल, त्याची जर साक्ष असेल, तो जर वारंवार गैरहजर राहत असेल तर त्याचे काय परिणाम त्याला भोगायला लागू शकतात? परिणाम नक्कीच. त्याचे परिणाम म्हणजे ते प्रोसिजरनुसार तर त्यांच्या अगेन्स्ट रिपोर्टिंग त्यांच्या वरिष्ठांकडे होऊ शकतं. त्याचं हे अटक वॉरंट किंवा बेलेबल वॉरंट हा कायदेशीर पर्याय आहेचे. अगदी त्याच्याही पुढे जर कोर्टाचा कंटेप्टचा तुम्ही त्यानंतर हजर राहणार हा कोर्टाचा अवमान याचाही भाग होऊ शकतो. त्यामुळे कोर्ट अवमानानुसार सुद्धा कारवाई होऊ शकते. आता तहसीलदारांच्या विरोधात म्हणजे जे तालुक्याचे प्रमुख असतात तसं पाहायला गेलं तर त्यांच्या विरोधात जामीनपत्र वॉरंट निघालेलं आहे. मग सर्वसामान्य माणूस असेल किंवा एखादा अधिकारी असेल मोठा, या सगळ्यांना कायदे समान? कायदा नक्कीच समान आहे. मी मगाशीच बोलल्याप्रमाणे आपण लोकशाहीमध्ये राहतो, लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य आहे. त्यामुळे त्या व्यक्तीनं कायद्याचं पालन करणे, जबाबदारीचं पालन करणे हे बंधनकारकच आहे. आणि कायद्यापुढे मुळात गरीब श्रीमंत किंवा असा फरक नाही, सगळे समानच आहेत. त्यामुळे याच्यात लहान मोठ्याचा प्रश्नच नाही. राज्यघटनेमधलं तत्वच आहे का तुम्ही कायद्यासमोर समान आहात आणि सर्वांना समानच वागणूक मिळेल. त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळा विषय उपस्थित होऊ शकत नाही. सरकारी कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी काय बोध घ्यावा याच्यातून नक्कीच बोध आहे का आपण आपली जबाबदारीचं पालन करत असताना त्याच्याबरोबर इतरही जी जबाबदारी येते त्याचंही पालन केलं पाहिजे. आपल्याला चॉईस नाही त्याच्यामध्ये. तुम्ही रिस्पेक्ट ठेवा,
जे काही तुमच्या रुटीनमधल्या आता न्यायालयीन बाब ही गंभीर बाब आहे, न्यायालयाला निपटारा करायचा आहे. केवळ एखाद्या साक्षराभावी जर प्रकरण लांबत असेल तर त्याचा परिणाम जो आहे, त्या जो न्याय मागायला येतोय तोही न्यायापासून वंचित राहतोय आणि अन्यस्तरी कोर्ट यंत्रणेवर त्याचा मोठा दबाव तयार होतोय, पेंडन्सी वाढते ना. याला जबाबदार शासकीय हा ढिसाळपणा जो आहे किंवा दुर्लक्षितपणा आहे. तुम्ही न्यायालयाचा म्हणजे कागदोपत्री रिस्पेक्ट ठेवताय, पण त्यासाठी जे प्रयत्न केले पाहिजेत आउटपुट निपटारा होण्यासाठी, ते जनरली दिसून येत नाहीत. धन्यवाद. खरं तर या सगळ्या विषयावर तुम्ही आमच्याशी सविस्तर बोललात. हे होते ॲडव्होकेट सुनील गडगे साहेब. या सगळ्या प्रकरणाचं कामकाज त्यांनी हाताळलं आणि कायद्याविषयी देखील अतिशय चांगली आणि सोप्या भाषेत त्यांनी माहिती दिली. यातून कुठेतरी आता शासकीय कर्मचाऱ्यांनी बोध घेणं हा गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.